Hello everyone. Let's start second chapter parallel lines. Parallel lines हा शब्द तुम्ही 8व्या वर्गात किंवा 7व्या 6व्या वर्गात वगैरे शिकलेले आहे. जसं मी माझा हात घेतला आणि असा ठेवला तर बघा ह्या दोन्ही हात एकमेकांना समांतर आहे. समांतर पॅरलल म्हणजे काय म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला समांतर. मग आता हे माझे दोन्ही हात एकमेकांना असे समांतर आहे. हा हात हा या वरच्या हाताला कसा आहे समांतर आहे, एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. परंतु तेच जर मी माझा हात असा पकडला तर हे एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे असं दिसतं आहे. मग आता हे समांतर आहे म्हणजे पॅरलल आहे आणि हे काय आहे इंटरसेक्टिंग लाईन्स आहे. मग इंटरसेक्टिंग लाईन्सला आपण पॅरलल म्हणू का? नाही, म्हणजे नॉन इंटरसेक्टिंग लाईन्सला आपण पॅरलल म्हणू. परंतु ही अगदी लिमिटेड डेफिनेशन झाली, ही पूर्ण डेफिनेशन नाही झाली. समजा मी एक लाईन इथे पकडली, समजा मी इथे ही स्केल आहे, ही स्केल मी इथे इथे पकडली, इथे या प्लेनमध्ये म्हणजे हा पूर्ण प्लेन आहे. प्लेन समजतो तुम्हाला? हा पूर्ण एक प्लेन आहे. या प्लेनमध्ये मी एक लाईन पकडली, ही एक लाईन आहे आणि दुसरी लाईन मी या इकडच्या साईडला पकडली, या भिंतीकडे पकडली. आता या दोन लाईनला तुम्ही पॅरलल लाईन म्हणाल का? नाही, कारण ही जी लाईन काढलेली आहे ही जी आहे ही या प्लेनमध्ये आहे, उभ्या प्लेनमध्ये आहे, आणि दुसरी जी लाईन घेतली मी ते त्या प्लेनमध्ये आहे, तिकडच्या प्लेनमध्ये आहे. तर ह्या दोन लाईन पॅरलल होणार नाही. समजा मी ही एक लाईन अशी काढली, समजा इथे मी एक लाईन काढली आणि दुसरी लाईन इथे पकडली, या साईडला अशी पकडली, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये पकडली. दुसरी लाईन अशी हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये पकडली. तर ह्या दोन्ही लाईन एका प्लेनमध्ये नाहीये. एका प्लेनमध्ये नाहीये म्हणजे त्या कोप्लेनर नाहीये. मग अशा वेळी त्या दोन्ही लाईन जर मी अशी लाईन पकडली तर ही आणि ही असं वाटते दोन्ही समांतर आहे असं वाटतं, परंतु ह्या एका प्लेनमध्ये आहेत का? नाही, म्हणजे ह्या पॅरलल होणार नाही. मग पॅरलल व्हायसाठी कशा पाहिजे? त्या कोप्लेनर पाहिजे. दॅट मीन्स कोप्लेनर लाईन्स, इफ lines are coplanar and they are non-intersecting, then only we can say that those lines are parallel. कोणते दोन शब्द आले होते इथे? कोप्लेनर म्हणजे एका प्लेन मध्ये असणाऱ्या and non-intersecting. Coplanar and non-intersecting lines are called as parallel line. ही झाली त्याची डेफिनेशन. आता तुम्ही नोटबुक मध्ये लिहिताना, याचे मॅथ्सचे नोट्स घेताना तुम्ही नोटबुक मध्ये लिहाल तर कसं लिहाल? सर्वात वर काय लिहाल? पहिल्यांदा हेडिंग द्याल पॅरलल लाईन्सचं आणि पुस्तकामध्ये डेफिनेशन दिलेली आहे, तर ती डेफिनेशन लिहायची. आता बघा याच्यामध्ये जे लिहायचं आहे ते मी प्रत्येक वेळी तुम्हाला कोणता पोर्शन लिहायचा आहे आणि कोणता लिहू नका हे सांगणार आहे. आता मी वेगवेगळ्या पद्धतीने लाईन्स काढते. These two lines are parallel lines. But if I draw here like this, can you say these two lines are parallel? No, these two lines are not parallel. But if I draw, this line is like this and this line is like this, can you say these two lines are parallel? No, because when you increase his arrow indicates that this line can be increased. This line can be increased. If I increase this line like this, if I increase this line like this, that means somewhere at one point they intersect each other. एकमेकींना त्या इंटरसेक्ट करतात कुठेतरी. म्हणजे ह्या लाईन जरी मी इथेच कट केल्या असेल, या पद्धतीने काढल्या, इथे आरो दाखवला, तर ह्या लाईन जरी इथे इंटरसेक्ट करताना दिसत नसेल तरी वाढवल्यानंतर कुठेतरी त्या इंटरसेक्ट करत आहे. म्हणजे या लाईन्स पॅरलल होतील का? नाही. म्हणजे त्या लाईन, समजा इथे एखादी लाईन काढली आहे, ही अशी एखादी लाईन काढली आणि या बाजूच्या टेबलवर इथे एखादी लाईन काढली, तर ह्या दोन्ही लाईन कोप्लेनर नाहीये म्हणून त्या पॅरलल होणार नाहीये. इथे दोन्ही लाईन काढल्या, अशी एखादी लाईन काढली आणि इथे अशी एखादी लाईन काढली, या दोन्ही लाईन कोप्लेनर आहे परंतु नॉन इंटरसेक्टिंग, त्या इंटरसेक्ट करणाऱ्या आहे, म्हणजे या सुद्धा पॅरलल होणार नाही. म्हणजे पॅरलल लाईन्स कशा हव्यात? They are coplanar as well as non-intersecting. Then only we can say that these two lines are parallel. Now, these two lines are there like this. These two lines are not parallel. And this is the another line which is intersecting these two lines at point A and B. Such line which is intersecting these two lines L and M, this is line P. This line P is intersecting this line L and M.
then line P is called as transversal. कोणती लाईन म्हणतात त्याला? ट्रान्सव्हर्सल. This line is transversal. This transversal intersecting these two lines L आणि M ला A आणि B पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. त्याच्यामुळे हा जो पॉइंट एवढा जो पोर्शन सेगमेंट AB इज कॉल्ड ॲज इंटरसेप्ट. कोणता पोर्शन म्हणतो त्याला आपण? इंटरसेप्ट. आता हीच डायग्राम जर मी अशी काढली, आता मला सांगा तुम्ही हाच पोर्शन इंटरसेप्ट म्हणून कन्सिडर कराल का? नाही. इथे हा सुद्धा इंटरसेप्ट आहे. समजा इथे हा जर इंटरसेप्ट पकडला तर हा काय झाला? ट्रान्सव्हर्सल. हा जर इंटरसेप्ट पकडला तर हा काय झाला? ट्रान्सव्हर्सल. हा ट्रान्सव्हर्सल झाला तर लाईन्स कोणत्या पकडावं लागेल तुम्हाला? ह्या दोन लाईन्स आहे आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे. इंटरसेप्ट एवढा पोर्शन झाला. चला हा इंटरसेप्ट पकडू. हा जर इंटरसेप्ट पकडला तर इथली ट्रान्सव्हर्सल कोणती झाली? ही ट्रान्सव्हर्सल झाली. लाईन्स कोणत्या कन्सिडर करता येईल? ही आणि ही लाईन. चला हा इंटरसेप्ट पकडू. एवढा जर पोर्शन इंटरसेप्ट म्हणून पकडला तर ट्रान्सव्हर्सल कोणती झाली? ही झाली. आणि लाईन्स कोणत्या झाल्या? ही आणि ही. चला हा वाला इंटरसेप्ट कन्सिडर करू. हा इंटरसेप्ट असेल तर ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? ही आहे. ही ट्रान्सव्हर्सल. मग लाईन कोणत्या पकडू आपण? ह्या आणि ह्या. तर अशा पद्धतीने दिलेल्या फिगरमध्ये लाईन्स कोणत्या आहे, ट्रान्सव्हर्सल कोणत्या आहे आणि इंटरसेप्ट कोणता आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. हा पोर्शन तुम्हाला लिहिताना पहिल्यांदा सर्वात आधी डेफिनेशन लिहायची, त्याखाली ही डायग्राम काढायची. L M. This is P M L P. All these are lines and therefore they are denoted by small letter. Here line L. Definition लिहिली की डायग्राम काढायची आणि त्याच्या खाली लिहायचं लाईन M. पॅरललचं साइन बघा असं असतं. Parallel to line L. Number 1. Number 2. Line P small आहे is a transversal. Third point. Segment AB. This portion is an intercept. हा एवढा पोर्शन लिहायचा. त्याच्या खाली डेफिनेशन आधी, त्याखाली डायग्राम, त्याखाली हे 3 पॉइंट्स. नाउ लेट्स सी अँगल फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल. आता अँगल्स लाईन्स कशाही घेतल्या, पॅरलल घेतल्या किंवा नाही घेतल्या तरी सुद्धा ट्रान्सव्हर्सल मुळे जे अँगल्स तयार होतात ते आपण इथे कन्सिडर करणार आहोत. त्याच्या खाली वर सर्वात वर हेडिंग द्यायचं या पद्धतीने, त्याखाली डायग्राम काढायची आणि आता कोणते कोणते अँगल्स, किती पेअर्स त्याच्या तयार होतात ते आपण बघणार आहोत. Now first of all, here line L and M are given. Two lines are given. They are not parallel. And here another line, that is line T, is intersecting these two given lines, line L and line M. That means here line T is a transversal. And because of the transversal, here 4 angles are formed here. इथे 4 अँगल तयार झाले, इथे 4 अँगल तयार झाले. म्हणजे एकूण टोटल किती अँगल्स तयार झाले? 8 angles are formed. Now here out of these 8 angles, 4 pairs of corresponding angles. Some angles are corresponding angles, some angles are alternate. म्हणजे that means pair आहे, त्यांची दोघांची जोडी आहे. पेअर म्हटलं तर जोडी आहे. काही अल्टरनेट अँगलची जोडी आहे, म्हणजे 2 जोड्या अल्टरनेट अँगलच्या आहेत, 4 करस्पॉन्डिंगच्या आहेत, 2 इंटेरियरच्या आहेत. मग आता ह्या जोड्या कशा लिहायच्या? लिहिताना क्वेश्चन जर असा आला की क्वेश्चन मी पॅरलल लाईनचं जेव्हा एक्झाम्पल घेईल तेव्हा तुम्हाला मग समजावून सांगते की क्वेश्चन कसा येऊ शकतो. पहिल्यांदा सर्वात आधी नंबर 1. विच पेअर आर करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग म्हटलं तर वरचा, इथे 4 आहे, इथे 4 आहे, म्हणजे इथला आणि इथला. इकडचा साईड, कोणता साईड? समजा मी असा हात पकडला आणि ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर 1 2 3 4 अशी 4 अँगल तयार झाले इथे.
मग आता मी इकडचा वरचा घेते. मग हा वरचा याच्या वरच्या सोबत, वरचा वरच्या सोबत, दॅट मीन्स अँगल ए अँड अँगल ई. मी अँड हा शब्द मुद्दाम इथे वापरलेला आहे म्हणून हे एक्झाम्पल घेतलं. बिकॉज दीज टू लाईन्स आर नॉट पॅरलल. जर पॅरलल असेल तर इथे कॉन्ग्रंटचं साइन येईल. अँड लिहिलं तरी चालतं, परंतु इथे जर पॅरलल नसेल तर इथे अँड साइन येईल, कॉन्ग्रंट येणार नाही. सेकंड वन, जर हा वरचा इथल्या वरच्या सोबत तर हा खालचा खालच्या सोबत. खाली कोण आहे? अँगल बी अँड अँगल एच. ए ई बी एच. थर्ड पेअर जोड्या आहेत. अँगल इकडचा आता सी एफ. अँगल सी अँड अँगल एफ. कधीही सी एफ लिहायचा नाही, अँगलचं साइन तिथे समोर पाहिजे. अँगल सी अँड अँगल एफ. सी वरचा वरच्याशी. फोर्थ वन, खालचा इकडचा साइड, खालचा खालच्याशी. अँगल डी अँड अँगल जी. म्हणजे वरचा वरच्याशी, खालचा खालच्याशी हा शब्द करस्पॉन्डिंग मध्ये यायला पाहिजे. अँगल ए अँड अँगल ई, दीज आर टू दॅट इज दिस इज फर्स्ट पेअर. कोणती? दिस इज वन ऑफ द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स ए अँड ई. अँगल बी अँड एच. बी एच हा बघा याचा खालचा भाग आहे. हे 4 अँगल आहे, इकडचा खालचा, इकडचा खालच्याशी. सी अँड एफ, डी अँड ई. In this way, these are the 4 pairs of corresponding angles. Then B portion, 2 pairs of alternate angle. नंबर 1, आता अल्टरनेट पकडला तर हा असं घ्यायचं, म्हणजे हा ट्रान्सव्हर्सल पकडायचा स्वतःला असं, इकडचा आणि इकडचा. मग आता इकडचा आणि इकडचा म्हणजे कुठला? ह्या दोघांच्या मध्ये. हा बघा हे दोघं जण आहे असे या पद्धतीने. मग याचा बी एफ. अँगल बी अँड अँगल एफ. सेकंड पेअर. जर हा इकडचा घेतला असेल तर मग हा इकडचाही घ्यावा लागेल तुम्हाला. अँगल डी अँड अँगल ई. अँगल डी अँड अँगल ई. These are the alternate angles B and F. B and E alternate angles. Again C portion, 2 pairs of interior angles. नंबर 1, आता इंटेरियर मधले ह्या आतमधले एका साइडचे आणि दुसऱ्या साइडचे. एका साइडचे म्हणजे B and E. अँगल बी अँड अँगल ई. सेकंड वन, हा इकडचा पोर्शन झाला, हा इकडचा झाला, तर हा इकडचा डी अँड एफ. अँगल डी अँड अँगल एफ. अशा पद्धतीने किती पेअर्स तयार झाले? 4 ह्या आणि 4 ह्या, म्हणजे 8 पेअर्स इथे तयार झाले. 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स, 2 पेअर्स ऑफ अल्टरनेट एंगल्स अँड 2 पेअर्स ऑफ इंटेरियर एंगल्स. नाउ दिस इज अ कॉमन एक्झाम्पल. हे सर्व याला लागू होतं. लाईन्स पॅरलल आहे किंवा नाही आहे, सर्व याला हे लागू होतं. बट इफ द लाईन्स आर पॅरलल, आता हा एवढा पोर्शन लिहिला, पूर्ण लिहिला की त्याच्या खाली मग अँगल्स हेडिंग द्यायचं तुम्हाला की अँगल्स फॉर्म बाय, ते समोरचा पोर्शन मी नंतर घेते. इथे मी स्टॉप करते.